पुढच्या बातमीकडे अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणास सदावर्ते यांनी विरोध केलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका त्यांनी दाखल केली आहे। गुणरत्न आणि जयश्री सदावर्ते यांनी न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातींमध्ये उपवर्गीकरण करणं आणि सोबतच क्रिमिलियल लावणं याबाबतचा जो निर्णय दिला त्या निर्णयाचा विरुद्ध डॉक्टर जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या रिव्ह्यू पिटिशन नंतर ही याचिका दाखल केलेली आहे। वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उपवर्गीकरणास जातीच्या अनुसूचित संदर्भात एक याचिका दाखल केलेली आहे। अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला सदावर्ते यांनी विरोध केलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली आहे। अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणास गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका त्यांनी दाखल केलेली आहे। वकील गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री सदावर्ते यांनी न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातींसंदर्भात त्यांनी विरोध करणारी याचिका केलेली आहे। आणि स्वतः या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी वकील गुणरत्न सदावर्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सदावर्तेजी, आपलं स्वागत। जय महाराष्ट्रामध्ये आपण अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणास विरोध केलेला आहे, याचिका दाखल केलेली आहे, आपली प्रतिक्रिया असं आहे की भारतीय संविधानानं प्रत्येकाला मर्यादा घालून दिलेल्या आहेत। म्हणजे पार्लमेंटनी काय करावं, मर्यादित काम करावं, माननीय न्यायालयाने काय करावं, कोणत्या मर्यादेपर्यंत कार्य करावं, त्याच प्रकारे एक्झिक्युटिव्हनी काय करावं, कोणत्या मर्यादेपर्यंत काम करावं, ही मर्यादा जी आहे ही भारतीय संविधानातून देण्यात आलेली आहे। असं असताना ज्या प्रकारे उपवर्गीकरण केलं त्यावेळेस उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये एखाद्या मागास आयोगाचा किंवा राष्ट्रीय मागास आयोगाचा किंवा पार्लमेंटचा तसा रेफरन्स आहे का? नाही। आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात मोठ्या पीठांनी म्हणजे इंदिरा साहनी असेल किंवा जर्नल सिंग असेल, ह्या मोठ्या पीठांनी सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्टपणे सांगितलेलं आहे की SC ST हे इनबिल्ट मागास असतात। असं असताना एक होमोजेनियस ग्रुप असताना, म्हणजे जर आपण असं म्हणाल की SC मधला एक महार बौद्ध जर घेतले तर त्याच्यामध्ये 12 जाती असतात। मातंग बांधवांमध्ये जर तुम्ही घेतले तर एक मातंग जात नाही आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मांग गारुडी अशा अनेक जाती आहेत, 10-12 जाती आहेत। तर हे होमोजिनियस ग्रुपला तोडण्याचा अधिकार जो आहे अशा प्रकारे माननीय सर्वोच्च न्यायालयाने पार्लमेंटच्या किंवा राष्ट्रपती महोदयांकडेच आहे। असं असताना एक कायदा निर्माण करणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे कुठेतरी सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या दिलेल्या भूमिकेपासून दूर जाऊन कार्य केलेलं आहे। त्यामुळे ही रिव्ह्यू पिटिशन फाईल केली। त्याचबरोबर महत्वाची गोष्ट जी आहे की क्रिमिलेअर लागू शकत नाही असं जर्नल सिंगच्या पदोन्नती आरक्षणाच्या केसमध्ये माननीय रोहिंटन नरिमन यांच्या शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं की SC ST हे इनबिल्ट मागास आहेत आणि इंदिरा साहनी मध्ये ते क्लिअर झालेलं आहे। त्याच्यामुळे OBC आणि SC ST याच्यातला फरक समजून न घेतल्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाची गल्लत झालेली आहे। एका होमोजिनियस ग्रुपला अनेक याच्यामध्ये तुकड्यामध्ये पाडता येणार नाही आणि एकंदरीत जे आहे की मर्यादेच्या बाहेर जाऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाने कार्य केलेलं असल्यामुळे सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च नाही आहे। सर्वोच्च न्यायालय केवळ इंटरप्रिटेशन करणारी बॉडी आहे। सर्वोच्च न्यायालय केवळ एखाद्या कायद्याची पायमल्ली केली असेल तर त्याच्यावर पाहणारी बॉडी आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयाने कायदा करत बसण्याचं कार्य सर्वोच्च न्यायालयाचं नाही। हे बांगलादेश किंवा पाकिस्तान नाही, हे भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालणारा देश आहे। म्हणून अत्यंत संविधानिक दृष्ट्या या बाबीला जे आहे आम्ही चॅलेंज केलेलं आहे। अगदी धन्यवाद गुणरत्न सदावर्तेजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। तर अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणास सदावर्ते यांनी विरोध करणारी याचिका दाखल केलेली आहे। सदावर्ते यांनी विरोध दर्शवलेला आणि याचबाबतची एक याचिका त्यांनी दाखल केली आहे।